विद्यार्थी मित्र, आपण भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी बघितलेली आहे. भारतीय राज्यघटना निर्माण होत असताना कोणकोणत्या अवस्थेतून राज्यघटनेला जावं लागलं आणि कोणकोणत्या राज्यघटनांचा अभ्यास, भारताची एकंदरीत पार्श्वभूमी या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे. अशा स्वरूपामध्ये भारतीय राज्यघटनाकारांनी 26 नोव्हेंबर 1949ला ती पूर्ण केली आणि या पूर्ण केलेल्या राज्यघटनेचे 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950ला त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. या भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर भारताचा संपूर्ण कारभार हा भारताच्या राज्यघटनेनुसार चालतो. भारतीय राज्यघटना ही भारतीय राजकारणाचा एक आरसा आहे किंवा केंद्रबिंदू आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. कारण राजकीय संस्थेचे राजकीय कार्य, त्याचबरोबर समाज, जनता यांचे संपूर्ण नियम त्या ठिकाणी लिखाणबद्ध त्या ठिकाणी केलेले आहे. मग या राज्यघटनेचे स्वरूप किंवा वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. नेमकी राज्यघटना ही कशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तयार झालेली आहे. तर मग यासाठी राज्यघटने जर आपल्याला स्वरूप बघायचं असेल तर आपणास भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य त्या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारताची राज्यघटना ही लिखित आणि जगातील सर्वात मोठी राज्यघटना होती. आपण भारतावर ज्या इंग्रजी सत्तेचे दीर्घकाल राज्य होते, या इंग्रजी सत्तेची किंवा इंग्लंडची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे. त्याबरोबर जगामधील जे काही राज्यघटना आहेत त्यांच्यामध्ये सर्वच प्रकारचे लिखित स्वरूपाचे कायदे त्या ठिकाणी दिसून येत नाही. बऱ्याच राज्यघटनामध्ये परंपरा, रूढी, प्रथा दिसून येतात. उदाहरण जर बघायचं झालं, इंग्लंडचा प्रमुख हा आजही राजा आहे, कारण परंपरेनुसार राजाला त्या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे. हीच गोष्ट जपानला देखील लागू होते. म्हणजे जनता ही परंपरावादी त्या ठिकाणी दिसून येते. परंतु भारतामध्ये संपूर्ण राज्यघटना ही लिखित स्वरूपामध्ये आहे. कोणत्याही स्वरूपाचा अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या ठिकाणी फाटा त्या ठिकाणी दिलेला आहे. मग आपली राज्यघटनेचं मूळ वैशिष्ट्यामध्ये बघत असताना ही लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे. ही लिखित स्वरूपाची एक संहिता त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठी भारताची राज्यघटना आहे. मूळ राज्यघटना जर बघितली आपण, भारताच्या राज्यघटना ही एकूण 22 प्रकरणामध्ये आणि कलम जर म्हणत असाल तर 395 कलमे आणि 8 परिशिष्ट असे राज्यघटनेचे विभाग किंवा कलमे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि जगातील जे काही सार्वभौम राष्ट्र निर्माण झालेले आहेत, या सार्वभौम राष्ट्रांचा जर विचार केला आपण तर जगामध्ये अशी कोणतीही राज्यघटना नाही आहे त्या राज्यघटनेमध्ये एवढी प्रकरणं आणि विस्तृत अशी कलमे त्या ठिकाणी लिखाण केलेली आपल्याला दिसून येतात. इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड ज्या ज्या राज्यघटनेचं आपण समोर अवलोकन केलं आणि त्या त्या राज्यघटनेची काही चांगली तत्व आपल्या राज्यघटनेमध्ये लिखाणबद्ध केली, त्या संपूर्ण देशांच्या राज्यघटनाचा विचार केला तर भारता एवढी राज्यघटना कोणत्याही देशाची त्या ठिकाणी निर्माण झालेली नाही. ही सर्व नियम लिखित करण्यापाठीमागचं, त्या पाठीमागचा आपल्या भारतीय राज्यघटनाकारांचाही काय उद्देश असेल. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की या ठिकाणी अनेक जाती, पंथ, अनेक प्रदेश, विविधता अनेक बाबतीमध्ये दिसून येते. आणि या सगळ्या बाबतीची विविधतेमध्ये पारदर्शकता असणं गरजेचे आहे. म्हणूनच आपल्या घटनाकारांनी आपल्या राज्यघटना लिखाणबद्ध त्या ठिकाणी केलेली आहे. मूळ राज्यघटना ही इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे. तिचं भाषांतर देखील आपल्याला अनेक भाषेमध्ये त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून आपल्या ह्या भारताच्या राज्यघटनेचा दर्जा त्या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठा दिसून येतो. त्यानंतर आपल्या भारतीय राज्यघटनेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ताठरता आणि लवचिकता. ताठरता आणि लवचिकता या दोन्हीमधला संदर्भ लक्षात घेत असताना एक मूलभूत फरक त्या ठिकाणी. ताठरता म्हणजे कडक आणि लवचिकता म्हणजे मऊ, म्हणजे वाकणार पण मोडणार नाही.
म्हणजे दोन्ही द्वंद्व त्या ठिकाणी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतो. एक प्रकारची ताठरे आहे, एक प्रकारची लवचिक देखील त्या ठिकाणी आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये आपणास दुरुस्ती जर करायची असेल तर काही कलमामध्ये ती साध्या बहुमताने देखील त्या ठिकाणी होऊन जाईल. परंतु काही राज्यघटनेच्या प्रक्रियेमध्ये दुरुस्ती करत असताना अत्यंत कठीण स्वरूपाची प्रक्रिया त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाचे न्यायाधीशांना बडतर्फ करण्याचं काम असेल, राष्ट्रपतीवरती चालवणारा महाभियोग असेल, या संदर्भातले जर राज्यघटना आपण बघितली तर ताठर स्वरूपाचे नियम त्या ठिकाणी सहजासहजी नियम असेल त्या ठिकाणी घेता येत नाही. परंतु काही ठिकाणी अत्यंत लवचिक स्वरूपाची राज्यघटना त्या ठिकाणी जी आपल्याला दिसून येते, तर सहज त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी केला जातो. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये साध्या बहुमताने देखील त्यामध्ये बदल करता येतो. परंतु काही कर्मांसाठी भारताच्या निम्म्या अधिक घटक राज्यांची देखील परवानगी त्या ठिकाणी लागत असते. म्हणजेच काय की काही भाग हा अत्यंत ताठर स्वरूपाचा दिसून येतो, तर काही भाग हा अत्यंत लवचिक स्वरूपाचा आपणाला दिसून येतो. म्हणूनच मग भारताची राज्यघटना ही ताठरही देखील दिसून येते आणि लवचिकही दिसून येते. हे दोन्ही प्रतिबिंब आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला बघायला त्या ठिकाणी दिसून येते. आणि भारत हे एक लोककल्याणकारी राज्य आहे, हे एक देखील आपल्या भारतीय राज्यघटनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर केवळ पॉलिसी स्वरूपाचं राज्य न राहता जनतेचा जास्तीत जास्त विकास किंवा कल्याण आपल्या मार्फत कसं करता येईल, मग या दृष्टिकोनातून पावलं उचलण्याची भूमिका या राज्याने घेतलेली आहे. आणि जे काही लोककल्याणाची कामं राज्य करत असतं किंवा देश करत असतो, एकंदरीतच मग आपल्या राज्यघटनेचं लोककल्याणकारी राज्य हे देखील महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर या राज्यघटनेमध्ये जनतेच्या विकासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. जनतेला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्य, मानवी मूल्य त्या ठिकाणी रुजवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. याबरोबरच जनतेचा विकास व्हावा म्हणून राज्य ही कटिबद्ध आहे. जनतेच्या विकासासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते काळानुसार राज्य करत असते. मग यामध्ये आरक्षण असेल किंवा अनेक सुविधा वेगवेगळ्या जातींना देण्यात आलेल्या असेल, ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी अनेक प्रकारचे पावलं शासन त्या ठिकाणी उचलत असते. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती देखील केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती करण्यापाठीमागचा हा देखील एक महत्त्वाचा उद्देश आहे की ग्रामीण भागातील जनता विकासापासून वंचित राहू नये, त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये येता यावं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. अनेक प्रकारचे आयोग त्या ठिकाणी, मागासवर्गीय आयोग असेल, शेतकरी आयोग असेल, आदिवासी आयोग असेल, असे अनेक ओबीसी आयोग असेल, असे अनेक आयोग भारताच्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केले की विकासाच्या दृष्टिकोनातून असे आयोग त्या ठिकाणी नेमता आले पाहिजे. मग या आयोगामार्फत वेगवेगळ्या जाती जमातींचं विकास करण्याचं किंवा संवर्धन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं. याबरोबर विकासाच्या बाबतीत जर विचार केला तर जर माणसाच्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात यासाठी अनेक प्रकारचे जाती निर्मूलन कार्यक्रम शासन त्या ठिकाणी राबवत असतं. अनेक योजना राष्ट्रीय ठराव लागल्याचा पोलिओ डोस असतील किंवा पाठीमागच्या काळामध्ये, करोना काळामध्ये जग आहे करोनानं परेशान झालेलं होतं, अशा काळामध्ये आपल्या जनतेचं संरक्षण करण्याची भूमिका शासनाने घेतलेली. लॉकडाऊनसारख्या प्रक्रिया, अन्नधान्य असेल, वेगवेगळ्या लोकांच्या गरजा पुरवण्याचं काम असेल, संसर्ग वाढू नये म्हणून अनेक प्रकारचे त्या ठिकाणी क्वार्टर्स वेगवेगळ्या स्वरूपाचे त्या ठिकाणी बेड त्या ठिकाणी तयार करून देण्याचे, दवाखाने तयार करून देण्याचं काम, लसी देण्याचं काम, लसी निर्माण करण्याचं काम देखील भारताने केलं. म्हणजेच काय, भारत हे लोककल्याणकारी राज्य आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देशाचा कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही. केवळ कायदा सुव्यवस्था निर्माण करून प्रश्न सुटत नाही आहे, तर जनतेचा विकास देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणूनच मग भारत हे काय आहे, लोककल्याणकारी राज्य आहे. लोककल्याणाच्या अनेक भूमिका शासन दरबारी त्या ठिकाणी घेतल्या जात असतात. देशाचे मंत्री असेल, आमदार, खासदार असतील, सातत्याने अनेक योजना, शासनाच्या योजना दरबारी जनतेपर्यंत घेऊन जाण्याची भूमिका त्या ठिकाणी काम करत असतात. अनेक प्रकारच्या NGO समाजामध्ये जागृती घडवून आणण्याचं काम करत असतात. शासनाच्या अनेक योजना जनतेपर्यंत नेण्याचं काम करत असतात. या सर्वांगीण गोष्टी पाठीमागे
जनतेचा विकास करणे हीच मूलभूत भूमिका त्या ठिकाणी आपल्याला राज्याचे दिसून येते. म्हणूनच भारत हे एक काय आहे, लोककल्याणकारी राज्य आहे. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या भारतीय राज्यघटनेचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे संसदीय शासन पद्धती. तर विद्यार्थी मित्रहो, संसदीय शासन पद्धती असे शासन पद्धती आहे त्यामध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ दोन्ही विभक्त असतात. विभक्त जरी असले तरी कार्यकारी मंडळाचं अस्तित्व हे कायदे मंडळावर त्या ठिकाणी अस्तित्वात असतं. हे संसदीय पद्धतीचं एक वैशिष्ट्य आहे. आणि भारतानं राज्यघटना स्वीकारल्यानंतर लोकशाहीमध्ये भारत ही संसदीय लोकशाही प्रणालीचा देश आहे. आपल्याकडे इंग्रजी राजवटीचं दीर्घकाळ सत्ता त्या ठिकाणी होती, पण इंग्रजी सत्तेचे जे जे काही वैशिष्ट्य आपल्या भारतीय राजकारणानं देखील घेतलेले आहे. इंग्रज राजवटीमध्ये सत्तेचा समतोल राखता यावा म्हणून कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही तिन्ही मंडळं त्या ठिकाणी निर्माण केली होती. अशा स्वरूपाची मंडळं भारताच्या संसदीय व्यवस्थेने स्वीकारलेले आपल्याला दिसून येतात. म्हणूनच मग कायदे मंडळाचे सदस्य हे कार्यकारी मंडळाचे सदस्य त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे कायदे मंडळातून जे काही सदस्य येतात त्यांच्यामधूनच कार्यकारी मंडळाची निवड त्या ठिकाणी केली जात असते. आणि कार्यकारी मंडळ जोपर्यंत कायदे मंडळाचा आपल्यावरती विश्वास आहे तोपर्यंतच कार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असते. आता कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा सहभाग होतो? केंद्रीय पातळीवर जर विचार केला आपण, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हे तीन सभागृह आहेत जे कायदे मंडळाचे भाग आहेत. परंतु लोकसभेमधून किंवा राज्यसभेमधून जे मंत्री निवडले जातात किंवा पंतप्रधानांची नियुक्ती त्या ठिकाणी केल्या जात असते त्यांना कार्यकारी मंडळ असतात. म्हणजे उदाहरणार्थ भारताचं मंत्रिमंडळ हे कार्यकारी मंडळ आहे. शासनाचे निर्णय घेणे, कायदे मंडळाने केलेल्या कायद्याचं रूपांतर प्रत्यक्षात अंमलबजावणीची भूमिका हे कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी पार पाडत असते. अत्यंत महत्त्वाचं असे कार्यकारी मंडळ भारतामध्ये निर्माण झाले. आणि कायदे मंडळ तितकेच महत्त्वाचं आहे कारण कार्यकारी मंडळाचे संपूर्ण सदस्य कायदे मंडळाचे सदस्य असतात. आणि कायदे मंडळाचा जोपर्यंत विश्वास त्यांच्यावरती आहे तोपर्यंत ते पदावर असतात. जेव्हा त्यांनी कायदे मंडळातील सभागृहातील सदस्यांचा विश्वास गमावला त्यावेळेस मात्र कार्यकारी मंडळाला आपले राजीनामे त्या ठिकाणी राष्ट्रपतीकडे द्यावे लागत असतात. अशा स्वरूपामध्ये भारत हे संसदीय शासन पद्धतीचा असलेला एक देश आपल्यापुढे दिसून येतो. त्यानंतर दुसरं म्हणजे मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेचं हे एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. भारतीय नागरिकांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे त्यामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश होतो. या मूलभूत हक्काच्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार, समतेचा अधिकार, त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्य असेल, शिक्षण स्वातंत्र्य असेल, शाळा महाविद्यालय काढण्याचं स्वातंत्र्य असेल आणि सगळ्या शेवटाचे पाठीचा अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. शोषणाविरुद्ध बंड करण्याचा अधिकार असेल, हे संपूर्ण अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये लिखाण केलेले आहे. या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये तिसऱ्या प्रकरणामध्ये कलम 12 पासून तर जवळपास 36 पर्यंत मूलभूत अधिकारांचं सविस्तर वर्णन त्या ठिकाणी केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. असे एकंदरीत 6 मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनाकारांनी जनतेला दिलेले आहेत. त्यामध्ये संपत्तीचा जो अधिकार होता तो मात्र घटना दुरुस्ती करून वगळण्यात आला. आणि शेवटचा जो अधिकार आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, म्हणजेच नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर जर गदा आली तर ते आलेली गदा किंवा त्याला न्याय मिळता यावा म्हणून मूलभूत घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार त्या ठिकाणी केलेला आहे. बंदी प्रत्यक्षीकरण असेल, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी गेलेल्या आपल्याला दिसून येतात. भारतीय राज्यघटनेला खऱ्या अर्थानं जनतेच्या विकासामध्ये मूलभूत अधिकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपले विचार व्यक्त करता येतात, काम देखील करता येतं, संचार करण्याचं स्वातंत्र्य असेल, समता म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता. मग या दृष्टीत समता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून शासन अनेक पावलं त्या ठिकाणी उचलत असतं. म्हणजेच काय की मूलभूत अधिकार हे अत्यंत महत्त्वाचे असतात. मूलभूत अधिकाराशिवाय
कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य आपण भोगू शकत नाही. म्हणूनच जनतेला मूल प्राधिकाराचं विस्तृत वर्णन आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केले गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चौथ्या नंबरचा जो आहे अधिकार तो म्हणजेच पोढ मताधिकार. या पोढ मताधिकारानुसार जर विचार केला आपण, ज्या व्यक्तीच्या वयाला 18 वर्ष पूर्ण झालेले असतात असा भारताचा कोणताही नागरिक मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकतो. मात्र त्या ठिकाणी तो वेळा घोळसट असता कामा नये. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची शिकली सवरली असेल किंवा निरक्षर जरी असेल तर तिला 18 वर्ष पूर्ण झाली तर मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त असतो. याला प्रौढ मताधिकार असं म्हटलेलं आहे. 1989 पर्यंत प्रौढ मताधिकार हा 84 पर्यंत जवळपास की 21व्या वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार होता. राजीव गांधीने यामध्ये बदल केला आणि 1989 पासून हा अधिकार वयाच्या 18 वर्षीय व्यक्तीला स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेदभाव न करता, जातीविरहित कोणताही भेदभाव न करता त्याला मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. यालाच प्रौढ मताधिकार म्हणतात. हे देखील भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. जसा व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे तसेच भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणुकीमध्ये उभा राहण्याचं देखील स्वातंत्र्य आहे. म्हणजे मतदान करता आल्याबरोबर त्याला जर वाटलं की मला लोकसभेचं सदस्य व्हायचं आहे, विधानसभेचं व्हायचं आहे किंवा एखादी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढायची, ग्रामपंचायतीची असेल किंवा इतर असेल तर त्यामध्ये त्याला स्वातंत्र्य दिलेले आहे. म्हणजे अशा स्वरूपामध्ये पूर्ण मताधिकार हा देखील भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर समोरचा मुद्दा म्हणजे संघराज्य शासन पद्धती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये भारत हे एक संघराज्य आहे असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे भारत हे एक संघराज्य आहे. संघराज्य म्हणजे काय? संघराज्य म्हणजे असं राज्य की ज्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकार वेगवेगळे असतात. संघराज्य निर्माण होण्याच्या 2 पद्धती आहेत, केंद्रस्थायी पद्धत आणि केंद्राकर्षी पद्धत. भारत हे केंद्रस्थायी पद्धतीतून निर्माण झाले म्हणजे केंद्राची सत्ता विभागून राज्यांना दिलेली आहे. भारताचा विचार जर करता खंडप्राय देश आहे. भारतामध्ये अनेक घटक राज्य आहेत आणि या घटक राज्याला अनुकूल अशी संघराज्यात्मक शासन पद्धती आपण अमेरिका, कॅनडा यांच्या धर्तीवरती स्वीकारलेली आपल्याला दिसून येतात. केंद्रासाठी केंद्रसूचीमध्ये आहे, राज्यासाठी राज्यसूची आहे आणि दोन्हीमध्ये दोघांना देखील निर्णय घेता यावे म्हणून समवर्ती सूची देखील त्या ठिकाणी निर्माण केली गेलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये अधिकारांची विभागणी त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे भारत हे एक संघराज्य आहे. केंद्र सरकारी सत्ता वेगळी, राज्य सत्तांची सत्ता वेगळी. मात्र संघराज्याचा जसं इतर देशाचे संघराज्य आहे, अमेरिकेचा संघराज्य विचार केला तर अमेरिकेचं नागरिक, अमेरिकेचं प्रतिनिधित्व आणि त्या घटक राज्याचं प्रतिनिधित्व असं दुहेरी नागरिकत्व त्या ठिकाणी दिसून येतं. मात्र भारतामध्ये एकेरी नागरिकत्व त्या ठिकाणी दिसतं. परंतु एकंदरीत संघराज्य पद्धतीची जी काही वैशिष्ट्य आहे ते भारताच्या संपूर्ण राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित होतं. संघराज्य निर्माण करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था असणं गरजेचे आहे. घटक राज्य आणि केंद्र सरकार ही देखील वेगवेगळे असणं गरजेचे. ही संपूर्ण प्रक्रिया भारताच्या संघराज्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. म्हणून भारताच्या शासन पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आज रोजी भारतीय घटक राज्यामध्ये 29 घटक राज्य 8 आणि 8 केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अनेक घटक राज्यांची त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा सदरील मुद्दा म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारताची न्यायव्यवस्था ही स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था पिरॅमिडसारखी रचना केलेली तर आहे. सर्वोच्च स्थानी सर्वोच्च न्यायालय, त्याच्यानंतर उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या खाली जिल्हा न्यायालय, त्यानंतर दिवाणी न्यायालय अशी पिरॅमिडसारखी रचना आपल्याला दिसून येते. आणि सर्वोच्च न्यायालयाने घेतलेले निर्णय खालील सर्व न्यायालयांना बंधनकारक असतात. आणि स्वतंत्र न्याय असतात. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ ही तिन्ही शाखा कशा वेगवेगळ्या आहेत. कायदे मंडळाचे सदस्य कार्यकारी मंडळाचे सदस्य कायदे मंडळ जबाबदार आहेत. परंतु तशाच स्वरूपाची न्यायव्यवस्थेचं नाही. न्यायव्यवस्थे पूर्णतः स्वतंत्र आहे. कायदे मंडळ कार्यकारी मंडळाचा त्यामध्ये हस्तक्षेप होऊ नये म्हणून न्यायमंडळाची प्रक्रिया ही स्वतंत्र त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. मग
न्यायपालिका न्यायदान करण्याचं पवित्र काम करत असते. न्याय देताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बर्डन किंवा दबाव त्यांच्यावरती येऊ नये म्हणून कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळाची त्या ठिकाणी विभक्त त्या ठिकाणी केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपाची भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र प्रकारची न्यायव्यवस्था त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर म्हणजे अधिकाऱ्यांची विभागणी. घटक राज्य सरकारे आणि केंद्रशासित केंद्र सरकारे यांच्यामध्ये काही अधिकाऱ्यांची विभागणी झाली आहे. यामध्ये 3 प्रकारच्या सूची त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. सर्वप्रथम केंद्र सूची, त्यानंतरची राज्य सूची, त्यानंतरची समवर्ती सूची. अशा 3 सूचीमध्ये त्यांच्या म्हणजे केंद्र आणि राज्यांच्या अधिकाराची विभागणी आहे. केंद्र सूचीमध्ये जर विचार केला सुरुवातीला 97 विषय त्या ठिकाणी होते आणि आज रोजी या विषयामध्ये वाढ होऊन ते 99 विषय केंद्र सूचीमध्ये आहेत. केंद्र सूचीमध्ये कायदे करण्याचे अधिकार सर्वस्वी अधिकार केंद्राला असतात. त्यानंतर राज्य सूचीमध्ये सुरुवातीला 66 विषयांचा समावेश होत होता. मग राज्य सूचीमध्ये अलीकडील काळामध्ये 4 ते 5 विषय त्या ठिकाणी कमी केले. आज 61 विषयांचा समावेश राज्य सूचीमध्ये त्या ठिकाणी होत असतो. आणि धोरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेली म्हणजे समवर्ती सूची, म्हणजे ज्या ठिकाणी राज्यही कायदा करू शकतं, केंद्रही देखील कायदा करू शकतो. परंतु राज्याने केलेल्या कायद्याच्या नंतर जर केंद्राने जर त्याच विषयाचा कायदा केला असेल तर राज्याचा कायदा हा आपोआप त्या ठिकाणी कॅन्सल होत असतो. केंद्राचा कायदा अंमलात राहत असतो. दोन्हीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली जी काही समवर्ती सूची आहे या विषयामध्ये सुरुवातीला फक्त 47 विषयांचा समावेश होत होता. यामध्ये 4 विषय वाढून आज रोजी 51 विषय त्या ठिकाणी चर्चेले गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांना कायदा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपात ही भारतीय राज्यघटनेची ठळक महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे. याशिवाय देखील भारतीय राज्यघटनेची अनेक वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी बघावी लागेल. परंतु आज रोजी आपण या ठिकाणी थांबूया. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.